लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ते म्हणजे बहिणींनो, मोफत घराचे वाटप आता सुरू झाले आहे। त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन हे 5 कागदपत्रे सोबत घेऊन जाऊन अर्ज सुटले आहेत। तर अर्ज तुम्हाला आता भरायचा आहे। अर्ज भरणे कालपासूनच सुरुवात झाली आहे। त्यामुळे लवकरात लवकर अंतिम मुदत संपायच्या आतमध्ये तुम्हाला या मोफत घराचा अर्ज आता भरायचा आहे। फक्त तुम्हाला हा एक अर्ज आता भरून द्यायचा आहे, तरच तुम्हाला येणारे मोफत घर तुमच्यासाठी मोफत असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज ग्रामपंचायतमध्ये भरून यायचा आहे। आता तुम्हाला सोबत 5 कागदपत्रे घेऊन जायचं आहे। कोणती कागदपत्रे असणार आहेत सर्वांनी काळजीपूर्वक बघा, कारण तुम्हाला ही 5 कागदपत्रे सोबत नाही नेली तर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही। ग्रामपंचायतमध्ये कालपासून अर्ज सुटले आहेत। काल काही महिलांनी अर्ज हे भरलेले आहेत, तर काही महिला आज उद्या परवा असे अर्ज भरू शकतात। त्यामुळे तुम्ही जर अजून पण अर्ज भरला नसेल तर पटकन हा मोफत घराचा अर्ज भरून यायचा आहे। त्यासाठी 5 कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। कोणती कागदपत्रे असणार आहेत सर्वांनी लक्षपूर्वक बघा। ही 5 कागदपत्रे तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा अर्ज भरून यायचा आहे। ग्रामपंचायतमध्ये कालच अर्ज सुटले आहेत। काल जवळजवळ 5 ते 6 लाख महिलांनी हे तुम्हाला मोफत घराचे अर्ज हे भरलेले आहेत। त्यामुळे आता 20 लाख महिलांना हे मोफत घर मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज संपायच्या आतमध्ये तुम्ही अर्ज हा भरून यायचा आहे, नाहीतर अंतिम मुदत ही लवकर जवळ येत आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा अर्ज तुम्ही ग्रामपंचायतमध्ये भरून यायचा आहे। आता 5 कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। मग ही 5 कागदपत्रे कोणती असणार आहेत जी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये सोबत घेऊन जायचं आहे? बघा कोणती असणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वांनी इकडे लक्ष द्या। आता तुमच्यासाठी पहिला काय होत होतं की अनेक लाडक्या बहिणींना ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांना घर बांधण्यासाठी अवघड झालं होतं। परंतु राज्य सरकारने आता हा पण मोठा निर्णय घेतला आहे की आता ज्या लाडक्या बहिणींना घर बांधण्यासाठी जागा नाही किंवा तुम्हाला शेती नाही त्यांना प्रत्येकी 1 गुंठा जागा आता प्रत्येक लाडक्या बहिणींना मोफत मिळणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना अजिबात 1 गुंठा सुद्धा जमीन नाही, जागा नाही, तर त्यांनी आता लगेचच ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करायचा आहे। आता त्या लाडक्या बहिणींना 1,20,000 म्हणजे 1,20,000 टोटल तुम्हाला 1 गुंठा जागेसाठी घर बांधण्यासाठी अनुदान म्हणजेच पैसे मोफत तुमच्या बँकेमध्ये दिले जाणार आहेत। आणि हे सर्व अर्ज आता तुमच्या जवळच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये सुरू झालेले आहेत। तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये, आणि जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे अर्ज आता सुटले आहेत। जर तुम्ही गावातच राहत असाल, खेड्यात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या गावातील तर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरणे चालू झाले आहे। कालच 6 ते 7 लाख महिलांनी हे अर्ज भरले आहेत। तुम्ही जर भरला नसाल तर पटकन आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही हा अर्ज भरायचा आहे। तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला सोबत 5 कागदपत्रे सोबत घेऊन जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्या तुम्हाला थोड्या दिवसामध्ये सर्व पैसे हे मंजूर होणार आहेत आणि तुम्हाला घर बांधण्यासाठी मोफत पैसे हे अनुदान स्वरूपात दिले जाणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला आता कोणती नवीन 5 कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, व्यवस्थित तुम्हाला तुमच्या बँकेत घराचे अनुदान येण्यापर्यंत अर्ज करण्यापर्यंत सर्व डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता याची पात्रता सरकारने काय ठेवली आहे की आता तुमचं उत्पन्न ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। त्यासाठी दुसरी अट अशी पण आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असले पाहिजे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची अट अशी आहे की ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी किंवा शासनाची कोणती पेन्शन घेत नसावी। बघा सगळ्यात महत्त्वाचं तर यासाठी अशी पात्रता सरकारने आता ठेवली आहे। जर या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसला तर तुम्हाला मोफत घर आता सरकारकडून मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर मोफत घर पाहिजे असेल तर तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये आता अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 5 कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना मोफत 20 लाख घरे देणार असल्याचं घोषित केलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना यासाठी ग्रामपंचायतमध्ये आता अर्ज हे सुरू झालेले आहेत। जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असाल तर पंचायत समिती उपलब्ध करून दिली आहे। जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय उपलब्ध करून दिले आहे। त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुम्ही भरू शकता।
त्यामुळे जर तुम्हाला लाडक्या बहिणींना जर मोफत घर पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही जर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती जर खेड्यात राहत असाल तर ग्रामपंचायतमध्ये अर्ज हे सुटलेले आहेत, तुम्ही जाऊन चौकशी करायचं आहे, सोबत तुम्हाला 5 कागदपत्रे घेऊन जायचं आहे, कारण आता याची अंतिम मुदत जी आहे ती फक्त पुढील 10 दिवस बाकी राहिले आहे। त्यामुळे तुम्ही खेड्याच्या ठिकाणी राहत असाल तर ग्रामपंचायतीमध्ये, शहराच्या ठिकाणी राहत असाल तर पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे। बघा, कालच 6 ते 7 लाख महिलांनी यावरती आता अर्ज केले आहेत। बघा, फक्त 20 लाख महिला यासाठी पात्र ठरणार येणार आहेत। त्यामुळे अर्ज संपायच्या आधी तुम्ही लवकरात लवकर जाऊन ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करायचा आहे। यासाठी तुम्हाला 5 कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे। कोणती कागदपत्रे असणार आहेत तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सांगतो। बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता सांगणार आहे। जर 5 कागदपत्रे तुम्ही जर नाही दिला तर या योजनेचं म्हणजे मोफत घरासाठी तुम्ही जो अर्ज भरता तर तुम्हाला तो पात्र ठरवता येणार नाही, असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय। बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, याच्यामध्ये पहिलं जे प्रमुख आहे जे कागदपत्र ते म्हणजे मनरेगा जॉब कार्ड हे पहिले कागदपत्र आहे। ज्यांनी मनरेगा जॉब कार्ड काढलेलं असेल त्यांना घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये मोफत लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर मनरेगा जॉब काढणं आता गरजेचं आहे। आता बघा, तुम्ही जर मनरेगा कार्ड हे काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये हे कार्ड काढून घ्यायचं आहे। हे काढण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये एक अर्ज करायचा आहे। लगेच एका दिवसामध्ये तुम्हाला हे मनरेगा कार्ड ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल। बघा, हे मनरेगा कार्ड का मागवले आहे, कारण या मनरेगा कार्डमधून सरकारला असं समजून येते की तुम्ही गावातीलच व्यक्ती आहात आणि तुमचे उत्पन्न, तुमच्या सर्व काही डिटेल्स सर्व या मनरेगा कार्डमधून सरकारला समजते। त्यामुळे मनरेगा कार्ड हे तुमच्या मोफत घरासाठी महत्त्वाचं पहिलं कागदपत्र असणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघा, पुढील 4 कागदपत्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आता घेऊन जायचं आहे। दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे आता तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत प्रमाणपत्र हे घेऊन जायचं आहे। हे प्रमाणपत्र गावातील ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला भेटून जाईल। त्यामुळे तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत प्रमाणपत्र काढलेले नसेल तर लगेच काढून घ्यायचं आहे। फक्त 1 मिनिटामध्ये तुम्हाला हे ग्रामपंचायत प्रमाणपत्र मिळणार आहे। बहिणींनो, आता इथे लक्ष द्या, जर करता तुमच्या गावातील सरपंच, गावातील जे कोणी पुढारी आहेत, जर तुम्हाला एक कागदपत्रे देण्यास नकार देत असतील तर तुम्ही याची तक्रार आता थेट मुख्यमंत्री कार्यालयामध्ये करू शकता। कारण लाडक्या बहिणींना ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना ग्रामपंचायतमधील कागदपत्रे लागत होते तर सरपंचांनी आणि पुढाऱ्यांनी यामध्ये अनेक कागदपत्रे देण्यास नकार दिला। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आता तक्रार मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली होती, तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय जर ग्रामपंचायतीमध्ये जे कोणी तुम्हाला कागदपत्रे देणार नाहीत त्यांची तक्रार तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये फोनद्वारे करू शकता। बघा, त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र बघा, आता तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ते तिसरं कागदपत्र ते म्हणजे तुम्हाला आता लक्षात ठेवा, रहिवासी दाखला। रहिवासी दाखला म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहत असता तर तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे तिथला तुम्हाला रहिवासी दाखला द्यायचा आहे। पोलीस पाटील आणि सरपंच या दोघांची रहिवासी दाखल्यावर सही असते। लवकरात लवकर रहिवासी दाखला तुम्हाला काढून घ्या। रहिवासी दाखल्यावर सरपंच आणि पोलीस पाटील या दोघांची सही असल्याने तुम्ही गावातीलच व्यक्ती आहात हे लवकर तुम्हाला ग्रामपंचायतीद्वारे समजून येते आणि हे समजल्यामुळे तुमचा अर्ज हा लवकर भरला जातो। बघा बहिणींनो, 4 नंबरचं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्हाला आता जातीचं प्रमाणपत्र। तुम्ही कोणत्या कास्टचे आहात, तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे सरकारला कळू द्यायचं आहे। म्हणजे तुम्ही एससी कास्टचा आहात की एनटी कास्ट आहात किंवा ओपन आहात हे सरकारला कळू द्यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जातीचे प्रमाणपत्र हे काढून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर हे जातीचं प्रमाणपत्र काढून घ्या, कारण अंतिम मुदत आता थोडे दिवस बाकी राहिले। हे अर्ज जर एकदा भरायचे संपले, अंतिम मुदत संपली तर तुम्हाला हा मोफत घराचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जातीचे प्रमाणपत्र काढून घ्या। 4 नंबरचं आता महत्त्वाचं कागदपत्र तुम्हाला समजलं की जातीचे प्रमाणपत्र आहे। बघा, आता 5 नंबरचे कागदपत्र जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। त्या म्हणजे 3 महत्त्वाची कागदपत्रे या 5 नंबरच्या कागदपत्रात आहेत। ते म्हणजे आता तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यामध्ये पाहिजे आहे। आता आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला साधा आधार कार्ड चालणार नाही, तर ते ई-KYC केलेलं आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर पॅन कार्ड पण तुम्हाला ई-KYC केलेलं पॅन कार्ड लागणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे।
आणि त्यामध्ये तुम्ही त्याची ई-KYC केलेली पाहिजे। सर्व घरातील लोकांनी याची ई-KYC केलेली पाहिजे। हे 3 महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुम्हाला आता आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड ही ई-KYC केली पाहिजे। ई-KYC जर केली नसेल तर तुमचा अर्ज बाद होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। परत एकदा व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला 5 कागदपत्रे कोणती सांगितलेत तुम्ही परत व्हिडिओ बघून समजून घ्या। व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।